सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा येथील श्रीदेव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचा 6वा दिवस विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला। 29 मे 2026 रोजी 6व्या दिवशी गोवर्धन पर्वताचं पूजन आणि गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्याअंतर्गत सकाळच्या सत्रापासून श्रीमद भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन, संहिता वाचन, श्री विष्णू देवते सहस्त्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्त्र नामावलीसहित देवीला कुंकुमार्चन तसंच आयोजकांकडून 5 वर्षे ते 9 वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न झाले। हे सर्व विधी संपूर्णपणे निःशुल्क होते। तुलसीदल अर्पण आणि कुंकुमार्चन पूजाविधीमध्ये 56 जणांचा सहभाग होता। श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीत विधिवत यज्ञ, मंत्रांसह आहुती तथा होम हवन सुरू होतं। धार्मिक विधींचे यजमानपद श्रीदेव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहित सुमेध जोशी आणि त्यांची पत्नी सौमनीषा जोशी या दाम्पत्याने भूषवलं। धार्मिक विधींचं पौरोहित्य श्री किशोर जोशी, श्री गणेश उर्फ राजू जोशी, श्री कार्तिकेय जोशी, श्री योगेश जोशी, श्री योगेश लेले, श्री गिरीश मुंडले यांनी केलं। दुसऱ्या सत्रात भगवत भक्त व श्रोते यांच्यासाठी सुप्रसिद्ध निरूपणकार श्री प्रणव गोखले यांच्या श्रीमद भागवत महापुराणातील कृष्णलीलांचं मराठीतनं निरूपण या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। निरूपणकार प्रणव गोखले यांचं विधिवत स्वागत करण्यात आलं। त्यांनी श्रीमद भगवताच्या विवेचनाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला, भक्ती आणि धर्मसंस्थापनेचा संदेश देणाऱ्या दशमस्कंधाच्या संपूर्ण निर्मितीवर निरूपण केलं। यशोदा मातेचं वात्सल्य, वसुदेवांचं कर्तव्यनिष्ठ जीवन आणि भगवान श्रीकृष्ण जन्मामागील दैवी उद्देश यावर श्री प्रणव गोखले यांनी निरूपण केलं। वसुदेवाने ज्याप्रमाणे कोणत्याही संकटात भगवंतांवर श्रद्धा ठेवली त्याप्रमाणे मानवानं देखील भगवंतावर श्रद्धा ठेवावी। गोमातेचं महत्त्व सांगताना निरूपणकार प्रणव गोखले यांनी गोसेवा ही गोविंद सेवा आहे असं सांगत गोसेवा करायचं विशेष आवाहन केलं। भारतीय संस्कृतीतील ही देवपूजक असली तरी त्यांची देवकं ही स्वर्गातली नाहीत तर ती पृथ्वीवरची देखील आहेत। ही संस्कृती गिरीपूजक, वृक्षपूजक, मातीची, दगडाची, पशुची आणि मनुष्याचीही पूजा करणारी आहे। या सगळ्यात भगवंतांचं अधिष्ठान आहे हे अनुभवणारी जगातील एकमेव भारतीय संस्कृती आहे असं निरूपणादरम्यान निरूपणकार प्रणव गोखले यांनी स्पष्ट केलं। श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचं सर्व भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक भगवत भक्त व सहकारी संचाच्या वतीने करण्यात आलं असून या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी पुरोहित श्री सचिन वझे 94 22 43 53 95, सौ प्रीती वैद्य 94 05 93 01 22, श्री गजानन अभ्यंकर 94 20 72 87 52, सौ शुभदा अभ्यंकर 94 23 05 30 14 यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो। मालवण ग्रामदैवत श्रीदेव नारायण मंदिर इथल्या या सोहळ्याच्या 6व्या दिवशी देवस्थान संबंधित विश्वस्त, मालवण व परिसरातली पुरोहित, ब्रह्मवृंद, मान्यवर, गावकर मंडळी, देऊळवाडा व मालवणवासीय यांचं सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग व उपस्थिती लाभली। निरूपणादरम्यान गोवर्धन पर्वताचे पूजन करण्यात आलं तसंच बाळगोपाळ मंडळींच्या सहाय्यानं गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला। आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोवर्धनधर गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोवर्धनधर गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला गोवर्धनधर गोपाला। उलूखले संभृत तण्डुलांश संघट्टयन्त्यो मुसलै प्रमुग्धा, संघट्टयन्त्यो मुसलै प्रमुग्धा, गायन्ति गोप्यो जनितानुरागा, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति,
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनिने परम भक्तीने नाना परिने गायले जा हरि चरिता आरती करू तुझ भगवंता